राजकारणात कधी कधी एक साधं वाक्यही खूप काही बोलून जातं. परळीत झालेल्या एका कार्यक्रमात धनंजय मुंडे वजन कमी केलं असं सहज बोलले, पण त्या पाठोपाठ ते असं काही बोलून गेले ज्याने त्यांचा मंत्रिमंडळात लवकरच कमबॅक होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. तर तसं बघायला गेलं तर गेले काही महिने मंत्रिपदापासून दूर असलेले मुंडे अचानक असं काही बोलून गेले ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. आता ते नेमकं काय म्हणालेत आणि खरंच धनंजय मुंडेंचा कमबॅक होऊ शकतो का, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर परळीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी आपल्या फिटनेस बद्दल भाष्य केलं. धनंजय मुंडे म्हणाले की मी स्वतः जिम करतो, बऱ्यापैकी मी स्वतः माझं वजन कमी केलंय. असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे. त्या काळात आपण चांगलं फिट राहिलं पाहिजे, यासाठी मी आत्ता जिम करतोय. मागच्या 1-1.5 वर्षात जीवातल्या जिवलग सहकारी सुद्धा भेटल्यावर एकच प्रश्न विचारत होते की भाऊ तब्येत कशी आहे. ते ऐकून मी परेशान झालो. मी म्हणालो आता आपला चमत्कार दाखवावाच लागेल. जिम करतोय, कामाच्या व्यापामध्ये कमी जास्त होतीये, असं वक्तव्य त्यांनी केलंय. आणि परळीतील या कार्यक्रमानंतर मुंडेंचं वक्तव्य सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालंय. येणारा काळ आपला आहे, हा त्यांच्या या विधानामुळे आगामी राजकीय घडामोडींशी त्यांचा संबंध जोडला जातोय. आता धनंजय मुंडे यांचं कमबॅक होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना प्रचंड उधाण आलंय. आता धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद का गेलं होतं एव्हाना सर्वांनाच माहिती आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड यांचे मुंडे यांच्याशी निकटचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर या दबावानंतर मार्च 2025 मध्ये मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रिपदाचा राजीनामा दिला, जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलाय. आणि तेव्हापासूनच जवळपास 1.5 वर्ष मुंडे मंत्रिमंडळाबाहेर आहेत. पण या काळात त्यांची राजकीय सक्रियता कमी झालेली नाहीये. त्यातच गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा जोर धरतात. सध्याच्या काही मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मुंडे यांचं नाव पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे. काही महिन्यांपूर्वी करुणा शर्मा मुंडे यांनी दाखल केलेली फौजदारी तक्रार बीड न्यायालयाने फेटाळली. आणि याच कोर्ट दिलाशानंतरही मुंडेंच्या कमबॅकच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं होतं. आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही राजकीय विश्लेषकांच्या मते मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले प्रमुख ओबीसी चेहरे आहेत आणि पक्षाला संघटनात्मक बळकटीसाठी ओबीसी नेतृत्वाला त्यांना महत्त्व द्यावं लागेल. त्यामुळे मुंडेंना पुन्हा संधी मिळू शकते असा तर्क मांडला जातोय. आणि म्हणूनच मधल्या काळात त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं. पण आता राज्याचा जो मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यात कदाचित धनंजय मुंडेंच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, कारण धनंजय मुंडेंकडे ओबीसी नेतृत्व आहे आणि आता राष्ट्रवादीला ओबीसी नेतृत्वाचा विचार करावा लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडेंचं आता कमबॅक होईल, कारण राष्ट्रवादीला आता पक्ष मजबूत करण्यासाठी बळकटी वाढवावी लागणार आहे. आणि धनंजय मुंडेंसारखा नेता राष्ट्रवादीला मागे ठेवणं आत्ताच्या घडीला परवडणार नाहीये. त्यामुळे राष्ट्रवादी आता धनंजय मुंडेंचा विचार करू शकते. दरम्यान या संभाव्य कमबॅकवर सगळेच सकारात्मक नाहीयेत. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर तीव्र आक्षेप घेतलाय. मुंडेंना पुन्हा मंत्री केलं तर मराठा समाज अंगावर येईल असा थेट इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे मुंडेंचं पुनरागमन इतकं सरळ नसेल अशी ही चर्चा आहे. शेवटी एकंदरीतच चित्र बघता एका बाजूला मुंडे यांचं सूचक विधान, कोर्टाचा दिलासा आणि पक्षातील ओबीसी नेतृत्वाची गरज असे अनेक मुद्दे त्यांच्या बाजूने आहेत, तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांचा तीव्र विरोध त्यांच्या विरोधात जाऊ शकतात. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार प्रत्यक्षात कधी होतो आणि त्यात मुंडेंचं नाव खरंच येतं का, हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होईल का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.